नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका वेळोदे भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। काल होळी होती, परंतु बघा आपल्याला सुट्टी नसल्यामुळे आणि कामाच्या अनोगामुळे माझ्या सगळ्या ताईंना होळीच्या शुभेच्छा द्यायच्या राहिल्या। आज धुलीवंदन, तर ताईंनो तुम्हाला होळीच्या आणि धुलीवंदनच्या दोघांच्याही एकत्र शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा आपला कामाचा व्याप इतका झालेला आहे की आपलं लक्षात देखील राहत नाही, तसंच मी पण विसरले। तर बघा ताईंनो, आपला मार्च महिना सुरू झालेला आहे आणि आपल्याला साधारणतः 1 ते 11 तारखेच्या दरम्यान वजन असतात, फेस कॅप्चर असतं, त्याच्यानंतर आपल्याला स्टॉक नोंदवायचा असतो, THR भरायचा आहे, डेली ट्रॅकर हे तुम्हाला मी कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं ते दररोज भरा। म्हणजे बघा डेली ट्रॅकर हे आपल्याला दुसऱ्या दिवशी भरता येते, म्हणून डेली ट्रॅकर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून परिपूर्ण सांगितलं की आपल्याला डेली ट्रॅकर हे रोजचे रोज भरायचे, कारण डेली ट्रॅकरमध्ये तुमचे 4 गुण लपलेले आहेत। ताईंनो, प्रोत्साहन भत्ता हा 100% आपल्याला मिळत आहे, परंतु आपण कुठं चुकून आपलं राहतंय का, म्हणून मी आज देखील तसाच विषय आहे की आपल्याला ह्या महिन्याचा मार्च महिन्याचा स्टॉक भरायचा आहे, म्हणजे स्टॉक रजिस्टर आपल्याला नोंदवायचं आहे। तर ते स्टॉक आपल्याला 6 महिने तर 3 वर्ष गरोदर स्तनदा म्हणजे THR नोंदवायचा वेगळा असतो आणि आपल्याला 3 ते 6चा देखील नोंदवायचा असतो। तर बचत गटवाल्यांना देखील सांगेल की तुम्ही देखील स्टॉक रजिस्टर नोंदवा। तर बघा आता तेच आपल्याला आजच्या महिन्याचं जे स्टॉक रजिस्टर आहे तर ते आपल्याला नोंदवायचं। तर बघा स्टॉक रजिस्टर आता जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथं होम स्क्रीनवर दिसणार नाही, परंतु तुम्हाला त्याच्यासाठी अधिक किंवा आणखी मोरवर तुम्हाला जायचं। बघा हे याला आपण अधिक म्हणतो, मोर म्हणतो, तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं। याच्यावर क्लिक केलं म्हणजे तुम्हाला मध्ये जे स्टॉक रजिस्टर आहे ते सापडणार आहे। तर बघा मी क्लिक केलेलं आहे, तुम्ही पाहिलं इथं स्टॉक रजिस्टर हे आपलं आहे। स्टॉक रजिस्टर कुठंच गेले नाही, स्टॉक आपल्याला भरायचाच आहे ताईंनो, कारण की स्टॉक जर तुम्ही दोघंही भरले नाहीत तर आपला तिथला जो 1 गुण आहे तो जाणार आहे त्याच्यामुळे। आणि स्टॉक शक्यतो 1 किंवा 2 तारीख अशा करूनच तुम्हाला नोंदवायचं। आता बघा मी स्टॉकला क्लिक केलेलं आहे, तुम्ही पाहिलं, त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन झालेलं आहे। म्हणजे मी आमच्याकडे अजून THR हा आलेला नाही, तर गरम ताजा आहार म्हणजे आपलं जे SCM आहे तर त्याचा स्टॉक मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवते आणि ते देखील शेवट सांगणार। आता जे नवीन लागलेले असतील किंवा जे नवीन असतील अजून त्यांना माहिती नसेल तर त्यांनी पूर्ण बघा। तर बघा मी SCMवर क्लिक केलं, कारण THR अजून आलेला नाही। जर तुमचा आला असेल तर तुम्ही भरू शकता। बचत गट जरी तुम्ही बचत गटाचा आहार असेल तरी देखील तुम्ही देखील नोंदवायचं आहे। मी तुम्हाला वारंवार सांगते, रोजचा जरी तुम्ही भरला स्टॉक तरी चालणार आहे, किंवा तुम्ही 8 दिवसाचा एकूण त्याची टोटल मारली तसं पण चालणार आहे, पूर्ण महिन्याचं काढलं तसं देखील चालणार आहे। त्याच्यामुळे ज्यांच्याकडे फेडरेशनचा आहार येतो, ज्यांच्याकडे कच्चं धान्य येतं त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे भरा, आणि ज्यांच्याकडे बचत गटाचा येतो त्यांनी दररोजचा जरी नोंदवला तरी काही हरकत नाही। फक्त तुम्हाला SCMवर क्लिक करावं लागणार आहे, त्याच्यानंतर इथं क्लिक करावं लागणार, एवढंच करायचं आहे। त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं। ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का मी इथे तुम्हाला जी एकूण संख्या आहे, आता माझं कच्चं धान्य माझ्याकडे येतं पूर्ण आमचं बचत गटाचा आहार नाही, तर मी इथं सगळं आता टोटलचा आकडा येतो टाकून घेणार। टोटलचा आकडा मी इथं टाकून घेणार। टोटलचा आकडा इथं टाकून झाला की मग त्याच्यानंतर मी इथं तारीखवर क्लिक करणार, कारण की बघा टोटलचा आकडा टाकून झाल्यानंतर तारीखवर क्लिक करायचं आहे। आता माझं इथे आकडा आलेला आहे 96,600, कारण की फेब्रुवारी आणि मार्च हा असा एकत्र 3 ते 6चा आहार आलेला आहे, तर मी तर 96,600 बघा। तुम्ही जर मागचा पण व्हिडिओ पाहिला असेल तर तुमचं लक्षात आलं असेल की मी तेच आकडे टाकलेले आहेत। बघा इथं टाकायचे आहेत 96,600, तर एवढे आकडे, कारण की मी याचे स्क्रीनशॉट काढून ठेवले त्याच्यामुळे तो नेमका निघाला नाही, परंतु मी 96,600 इथं टाकलेले आहेत। मागच्या महिन्यात जे टाकले होते, आता एप्रिल आणि मेचा येणार तेव्हा तो एप्रिलमध्ये नोंदवावा लागेल। तर आता हे म्हणजे आपल्याला जरी 2 महिन्याचा स्टॉक येत असेल तर त्याची आपल्याला 2 महिन्याची फोड करायची आहे, अर्ध ह्या महिन्याला आणि अर्ध पुढच्या महिन्याला, असं लक्षात ठेवायचं। आता आपल्याला फेब्रुवारी मार्चसाठी 3 ते 6चा आलेला होता, तर तो त्यापैकी मागच्या महिन्याला नोंदवला होता फेब्रुवारीच्या 2 तारखेला, आणि आता देखील 2 तारखेला नोंदवायचं आहे। त्याच्यानंतर मग इथं आपल्याला तारीखवर क्लिक करायचं आहे। तर बघा तारीखवर क्लिक करून आपल्याला 2 तारीख सिलेक्ट करायची। संडेच्या दिवशी शक्यतो स्टॉक भरू नका, 2ला जरी भरलं तरी चालणार आहे, त्याच्यामुळे मी 2 तारीख सिलेक्ट केलेली आहे। 2 तारीख सिलेक्ट, बघा इथं तुम्ही पाहिलं 2 तारीख सिलेक्ट करायची, ओकेवर क्लिक करा, आणि त्याच्यानंतर मग स्टॉकवर आपल्याला क्लिक करायचं आहे। म्हणजे बघा तुम्हाला इथं आकडे बघा मी टाकलेले आहेत 96,600, हे तुम्हाला दिसलेच असतील।
तर बघा 96,600 टाकलेले आहेत आणि चालू महिन्याचीच डेट आहे ही देखील तुम्ही बघू शकता. हे बघा 2/3/2026 स्क्रीनशॉट काढले त्याच्यामुळे मी झूम करू शकते. बघा 2/3/2026 आणि इथं 96,600 जो आकडा तुम्हाला सांगितला तर तो अशा पद्धतीने माझा टाकून झालेला आहे. तारीख पण सेट झालेली आहे. फक्त आता ॲड स्टॉकवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर स्टॉक हॅज बीन ॲडेड सक्सेसफुली, म्हणजे माझा जो स्टॉक आहे तो सक्सेसफुली झालेला आहे. त्याला लगेच आपण चेक करून घ्यायचं. बघा आता कोणत्या तारखेला आपण काय भरलं तर ते बघा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. बघा 96,600 आणि 2/3/2026 लगेच चेक देखील करून घ्या. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जर आता THR आलेला असेल तर THR मात्र नोंदवताना एकच लक्षात ठेवायचं, गरोदर मातांसाठी 2 महिन्यासाठी येतो ना, तर 2 महिन्यांसाठी जो आलेला असेल त्यापैकी अर्धा ह्या महिन्यात, स्तनदा मातेंचा अर्धा ह्या महिन्यात, मुलांचा देखील 6 महिने तर 3 वर्षे याच्यात. आणि त्याच्यानंतर जर तुमच्याकडे SOWची बालकं असतील 6 महिने तर 3 वर्षाची, तर ते इथं असं टाकून मग आपल्याला इथं तारीख सिलेक्ट करायची. सेम त्या पद्धतीने तारीख सिलेक्ट करायची आणि ऑल स्टॉकवर क्लिक करायचं. अशा पद्धतीने तुम्हाला 6 महिने तर 3 वर्ष वयोगटातील बालकांचा असेल किंवा गरोदर माताचा असेल, स्तनदा माताचा असेल किंवा 6 महिने तर 3 वर्षाचे कुपोषित बालकं असतील तर यांचा स्टॉक तुम्हाला नोंदवायचा आहे. त्याच्यासाठी देखील तुम्हाला 2च तारीख सिलेक्ट करायची. म्हणजे स्टॉक हा महिन्याच्या सुरुवातीपासून जर सुरुवातीला नोंदवला तर त्याचं आपण वितरण करू शकतो असा याचा अर्थ असतो. त्याच्यामुळे लगेच जरी तुम्ही चुकून उशिरा नोंदवला तरी तारीख मात्र मागचीच घ्या. अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला जो स्टॉक आहे तर ते रजिस्टर भरायचं आहे, म्हणजे भरायचंच आहे. त्याच्यामुळे ताईंनो, जर तुम्हाला या संदर्भात काही अडचणी असतील तर नक्कीच विचारा आणि तुम्हाला वाटलं असेल तर नक्कीच तुम्ही आपला हा व्हिडिओ शेअर करू शकता. आपल्या काही ताईंना माहिती नसेल तर त्यांना नक्कीच द्या. आजच्या वेळेपुरतं एवढंच. धन्यवाद.